नमस्कार, मी उमेश पाटील. मी श्रद्धा सावंत. लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू. कोथरूडमधील घटना. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी, 6 ठिकाणी तपास सुरू. एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाद, सौरभ पाटील यांची नियुक्ती योग्य असल्याचा सदावर्तेंचा दावा. मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही, पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. लोणेरे जिल्हा रायगड. शासन आपल्या दारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सव बोधचिन्हांचे अनावरण. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला त्याच्याच मित्राने चुना लावला आहे. धोनीचा मित्र आणि बिझनेस पार्टनर असलेल्या व्यक्तीविरोधात धोनीने फौजदारी तक्रार दाखल केली आहे. रामलल्लांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राम मंदिराच्या पूजेसंदर्भातील एक मोठा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे.